नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचा नवीन ब्लॉगमध्ये। आज आहे आमचा लग्नाचा दिवस। लग्नाच्या दिवशी आपल्या पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर आलेले नवरदेवाची भेट घ्यायला। आता सर्व मामासा जमलेले आहेत काकण बांधण्यासाठी, पण काकण बांधायच्या आधी त्यांचं स्वागत बघा कशा प्रकारे केलं जातंय। एक टिंगल म्हणून मामांचं स्वागत, प्लास्टिकच्या बॉटलचा हार आणि आपल्या भाज्यांचा हार, लसणाचा हार असं केलेलं आहे। आणि प्रत्येक मामीच्या डोक्यावर एक एक मिरची ठेवलेली आहे बघा तुम्ही। असे क्रॉस होऊन करा ना ताई, असे क्रॉस होऊन करा, पाठ दाखवू नका। इथे सर्व मामासा काकण बांधासाठी बसलेले आहेत। इथे मामाने काकण बांधून झालेलं आहे। काकण बांधून झाल्यानंतर सर्व मामांना पप्पांनी टॉवेल दिली। तर इथे चालू होता आता नवऱ्याचा मोयाचा कार्यक्रम। सर्व आईसा आणि मम्मीसा आलेल्या नवऱ्याला वारा घालायला, पण वारा कमी आणि गरम जास्त होत होता। तर आता वेळ झालेला नवऱ्याचा नानाचा, आणि सर्व बहिणी नाणं घेऊन कशा नाचत नाचत चाललेत ते बघा। बर्फ कशाला? इथं या दोन छोट्या करवल्या बघा, एक आवनी आणि एक मायरा। त्या मोठ्या बहिणींना पण ऐकत नव्हत्या। सर्व नाण्यांचा सेटअप करून एकदाचा नवऱ्याला बसवला मध्ये। कशापासून वाया गेला नवरीपासून वाया गेला, काद्या पोतीना पुस्तक वाची स्वाची शेवट गेला, काद्या बाईच्या नावरची काद्या बालाच्या नावरी बुरुडाचे आले तुला बड बुरुडा दादा माझे जेवण मला फोटो शेतात गेली लवाराचे आले तुला बड लवारा दादा टोपला पिढी भरी एरा टोपला बदला तोंडी टोपला बदला छाणी म्हणून त्याचा मन पटेदारी माती तिने कामविली, माती तिने आंबविली, त्या मातीचा रचला पेलं नाणून झाल्यानंतर नवरा लगेच तयार झाला, कारण वेळ भरपूर झालेली।
नवरा गावातून निघण्याआधी नवरा आला मंदिरातून पाया पडून. नवरदेव बसला गाडीमध्ये आणि आम्ही लगेच पोचलो लग्न मंडपामध्ये, कारण लग्न मंडप जवळच होता, 15-20 मिनिटाच्या अंतरावर. आम्ही सर्व पोचलेत आता स्टेजवर आणि वाट बघत आहेत नवरीच्या एंट्रीची, कारण वेळ पण भरपूर झालेला आहे. 4:30चं लग्न होता आणि वेळ जास्तच झाला जरा. लग्न लागून झाल्यानंतर आम्ही केले थोडेसे फोटोशूट, कारण नवरा नवरी गेलेले कपडे चेंजिंगसाठी, आणि केला थोडासा व्हिडिओ शूट. नवरा नवरी रिसेप्शनसाठी रेडी होऊन आलेले आहेत आता, आणि त्यांची रील्ससाठी व्हिडिओ चालू आहे. चले बाबा, try कर, लवकर कर. मोबाईल उतरता माझा. अच्छा. जानूला पण बोलव, कशाला कल्टी करते. रिसेप्शन झाल्यानंतर आणि फोटोशूट झाल्यानंतर नवरा आणि नवरी बसले जेवायला. मोबाईल नाही. नवरा आणि नवरीने एकमेकांना घास भरवला आणि लगेच तयारी झालेली ती वरातीची. आम्ही लगेच वरात काढली. इकडे आमच्या करवल्या नाचत होत्या आणि इकडे नवरी सर्व घरच्यांची भेट घेत होती. आता वरात पोचली आपल्या विगर गावामध्ये. आता इथे मंडपाच्या एंट्रीलाच नवरा आणि नवरीला सर्व मित्रांनी अडवलेले आणि त्यांना काहीतरी गिफ्ट पाहिजे होता त्यांच्याकडून. मम्मी चालले आरती घेऊन. नवरा आणि नवरीला आरती ओवाळण्यासाठी चालली मम्मी. काय बहिणीची मामा
नाही तुम्ही आता सोडा आणि मला मी देते 50 घेतलं 10 आमचा असा 50 तर घ्या 20% मामा आरती ओलिंग दे काय नाव घे. मामा नाव घे. नाव बोल नाव. कॅमेरा चालू आहे मग बघायला गप्पा तिकडं पुढं बघा. आम्हाला पोचाल का आयुष्यभर आहे तोपर्यंत तू मी काय बोलतो बोल. हो हो. टायमिंग चुकला 5:30 नाही 6:30. वहिनी नाही वहिनी नाही. अरे थांब रे डायरेक्ट गोल झाला पाहिजे. फायनली नवरी मॅप ओलांडून घरात येत आहे. आता आपल्या परंपरेनुसार घरात आलेल्या नवरीला लक्ष्मी मानून तिच्या पायांचे ठसे सफेद कपड्यावर घेण्याची प्रथा आहे आपल्याकडे. तुमच्याकडे काय प्रथा आहे ती कमेंटमध्ये सांगा मला. तिथल्या लाईटी का वरती पण जायला लागेल. जा वरती जा. आता ही तांदूळ उडवण्याची प्रथा पण आमच्याकडे आहे. ती तुमच्याकडे पण करतात का ते पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि सर्व हळद लग्न वगैरे व्यवस्थित सर्व कार्यक्रम झाले आमचे आणि फायनली वरात घरात पोचली. आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.